अच्छा, खरं तर अप्पा तुम्ही संघटनेच्या माध्यमातून हे काम करतात म्हटलं तर दुकानदारी किंवा व्यावसायिक असे असतात की असंघटित असतात. हे प्रत्येक आपापल्या शहरामध्ये अनेक दुकानं असतात, मात्र यांच्या संघटनाचं खूप मोठं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्या दृष्टीने या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही या सगळ्या आव्हानांना सामोरे जाणार आहात. नेमकं तुमचं ह्याच्या मागची प्रेरणा काय होती? या लोकांना एकत्रित करण्यासाठी तुम्ही काय काय केलं आम्हाला थोडक्यात सांगा. याच्यामध्ये कसं मॅडम की मुळात की आपल्या देशामध्ये आज जो औषधी व्यवसाय आहे साधारण 60,000 करोडची औषधी आपल्या डोमेस्टिक म्हणजे आपल्या देशामध्ये 125 करोडची जनता आज खाते. आणि भविष्यात आपल्या देशाचं जे काही प्रेडिक्शन केलं गेलं आहे, मग तो ब्रिक करार असो किंवा पुढे आपल्याकडे जी औद्योगिक क्रांती होणार आहे, त्यामुळे हा औषधी व्यवसाय सुमारे 76 पटीने वाढेल. आणि ज्यावेळेला इतका मोठा व्यवसाय वाढेल त्यावेळेला निश्चितपणे बिकॉज ऑफ गॅट अँड डंकल म्हणा किंवा परकी आपण डायरेक्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणा, त्यामुळे विविध लोक येऊन हा जो काही बिझनेस घेण्याचा प्रयत्न करतील. त्यावेळेला आम्ही पाहिलं की थोडक्यामध्ये काय की आपल्या देशामध्ये संघटित रिटेल व्यवसाय हा प्रवेश करतोय. आणि असे ह्या संघटित रिटेल व्यवसायाची जी इतिहास आहे तो असा आहे की ज्या ज्या देशामध्ये अशा प्रकारे त्या संघटित रिटेल व्यवसायाने सुरुवात केली तिथे तिथे असंघटित रिटेल व्यावसायिकांना त्यांनी खतम केलंय. आजही आमचे जे 7.5 लाख केमिस्ट किंवा या देशातले 5 कोटी जे रिटेलर आहेत हे असंघटित आहेत. आणि जोपर्यंत आपण त्यांना संघटित करणार नाही तोपर्यंत त्यांना लढा देता येणार नाही. कारण इतिहासामध्ये संघटित रिटेल व्यवसायाने असंघटित रिटेल व्यावसायिकांना जवळजवळ 85 to 90% खतम केलेलं आहे. आणि आम्ही काही केलं नाही तर कदाचित आम्ही सुद्धा त्या आमचे सुद्धा जे काही 7.5 लाख आहेत हे सुद्धा 10% 15% येतील. त्यामुळे आम्ही म्हटलं उद्या भारताची प्रतिमा प्रगल्भ होईल किंवा एक उद्योगशाली देश होईल. आपल्या देशामध्ये पुन्हा सोन्याचे दूर व्हायला लागतील. आणि अशा वेळेला त्या देशामध्ये आपली प्रतिमा नसेल तर आपल्याला त्या उज्ज्वल किंवा त्या प्रतिभाशाली देशाचं आपल्याला काय. म्हणून आपली प्रतिमा त्यात राहायला पाहिजे. 50 वर्षानंतर किंवा 30 वर्षानंतर ज्या वेळेला बिझनेस वाढेल त्यावेळेला माझ्या या रिटेल बांधवांची प्रतिमा त्यामध्ये राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. अगदी मला वाटतं काळाची पावलं तुम्ही खूप वेळेआधी ओळखलीत आणि हे सगळं सुरुवात केली. आपण थोडं आणखी पुढे जाऊया की औषध विक्रेत्यांना तुम्ही बोललात आता की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण देता, तर नेमकं काय तो प्रोग्राम आहे तुमचा? काय बघा, आज आपल्या देशामध्ये जे औषधी व्यावसायिक आहेत तुम्हाला माहिती का, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट हा सेंट्रल कायदा यानुसार हा व्यवसाय चालतो. याच्यामध्ये प्रत्येक दुकानामध्ये डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसीचे जे काही व्यावसायिक हे असतात ज्यांनी पात्रता त्यांना अशा प्रकारचं दुकान चालवण्याची लायसन्स दिली जातात. आणि आज आपण काय होतो आपल्या देशामध्ये जे डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसीचं जे एज्युकेशन आहे हे याच्यामध्ये कम्युनिटी फार्मसीचा समावेश नाही आहे. आम्ही जो काही व्यवसाय आज रिटेलर करतो हा ऍक्च्युली कम्युनिटीशी म्हणजे समाजाशी निगडीत असा व्यवसाय आहे. आणि आपल्या देशामध्ये हे जे काही अभ्यासक्रम आहेत याच्यामध्ये त्याची कुठल्याही प्रकारे शिकवणूक मिळत. त्यामुळे आम्ही काय केलं की स्वतः 50 ते 60 लाख रुपये खर्च करून आम्ही कम्युनिटी फार्मसीचं स्वतःचं सिलेबस तयार केलं. आणि आज आमचं जे काही व्यावसायिक प्रशिक्षण चालतं हे ज्याला पेशंट काउन्सिलिंग ए म्हणतात, पेशंट काउन्सिलिंग बी म्हणतात किंवा C, D अशा प्रकारचे मी अभ्यासक्रम केले जे 16 दिवसाचं प्रशिक्षण